नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे अधीन आणि लेखक आहेत यश पवार. जर याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनिता, आटोप लवकर, बाहेर ढग दाटून आले आहेत. रेवती अनिताला म्हणाली. हा शेवटचा पेपर तपासते आणि मग लगेच निघूया आपण. चाचणी पेपरच्या गठ्ठ्यातील आणखी एक पेपर काढत अनिता रेवतीला म्हणाली. अगं आता पुरे झालं, बाकीचे उद्या तपास. पाऊस सुरू झाला तर घरचे काळजी करतील, रेवती तिला म्हणाली. पण अनिताने तिच्याकडे लक्ष दिले नाही. नाईलाजाने शेवटी रेवतीने नाक मुरडले आणि यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्यात ती रमली. खरं तर शाळेतील इतर शिक्षक अर्धा तासापूर्वीच घरी निघाले होते. चाचणी पेपरचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येकजण पुरेसे पेपर तपासून लवकर घरी निघत होता. रेवतीनेही 8-10 पेपर तपासले, पण शेवटी कंटाळून बाकीचे काम उद्यावर ढकलले होते. पण असला चालढकलपणा अनिताच्या स्वभावात बसत नव्हता. नियमितपणे शाळा सुटण्यास आणखी 5 मिनिटं अवकाश होता. मॅडम, सगळ्या वर्गांना कुलूप लावलं आहे, लवकर आवरा की, पावसाची चिन्ह दिसत आहे, घरी जाण्यास उत्सुक असलेला बाबाजी म्हणाला. अनिता, चल आता, नंतर परत इथेच अडकून पडू, रेवती मोबाईलला पर्समध्ये ठेवत म्हणाली. आणि त्याने एकवार घड्याळाकडे नजर टाकली आणि समोरच्या खिडकीतून काळवंडलेले आकाश स्पष्ट दिसत होते. वाटेत पावसाने गाठले तर पंचाईत होणार होती. घरी अजून स्वयंपाक बाकी होता. चल निघूया, एक दीर्घ श्वास घेत अनिता म्हणाली. पेपरचा गठ्ठा कपाटात ठेवून दोघीही पार्किंगमध्ये आल्या. एरवी पावसाची भुरभुर सुरू झाली होती. आपापल्या गाडीवर बसून दोघेही शाळेसमोरील छोट्याशा रस्त्यावरून निघाले. रस्त्यावरील पाण्याने भरलेले खड्डे काल रात्री झालेल्या पावसाची साक्ष देत होते. झाडांची पाने धुळीबरोबर उडत होती. थंडगार सोसाट्याचा वारा अंगावर शहारे आणत होता. या त्या विषयांवर गप्पा मारत मुख्य चौकात येताच डावीकडे वळत रेवतीने अनिताचा निरोप घेतला. समोरील सिग्नल पडण्यास अजून काही क्षण होते. सभोवताली लोकांची पुरेशी वर्दळ होती. शहराच्या मध्यवर्ती भागापासून दूर असल्याने या परिसरात जास्त घरे नव्हती, त्यामुळे गाड्यांचे आवाज क्वचितच कानी पडत. मात्र प्रगत भाग आणि हायवेला जोडणाऱ्या या रस्त्याचा वापर मोठ्या मालवाहू गाड्या जास्त प्रमाणात करत असे. हा रोड ओलांडताच काही अंतरावरच अनिताचे घर होते. तिथे अनिता, तिचे पती समीर आणि सासू जानकीताई गेल्या 3 महिन्यांपासून राहत होते. शहरात भाड्याने राहणाऱ्या समीरने कमी भाव व झपाट्याने होणाऱ्या प्रगतीचा अंदाज घेऊन येथे घर विकत घेतले होते आणि त्याचा हा अंदाज अजिबात चुकला नव्हता. समोरील मुख्य रस्त्याला खेटूनच व्यापारी संकुलाची मोठी इमारत उभी राहत होती. पावसाच्या वर्दीने तेथील कामगार वेगाने काम उरकत होते. लगतच्या छोट्या पत्र्याच्या शेडसमोर कामगारांची काही लहान मुले खेळत होती. इतक्यात सिमेंटच्या गोणीसोबत खेळणाऱ्या मुलाची गोणी वाऱ्याने उडत रस्त्याच्या मध्यभागी आली. रस्त्याजवळ येत त्या मुलाने एकवार अनिताच्या डोळ्यात पाहिले आणि वेगाने तो पुढे सरकला. तो गोणी उचलणार इतक्यात एक ट्रकच्या हॉर्नने परिसराची शांतता भंग केली. काही हालचाल करण्याच्या आत तो लहान जीव त्या ट्रकखाली चिरडला गेला. त्याची काळीच चिरणाऱ्या किंचाळीने अनिता सुन्न झाली. दुसऱ्या क्षणी सगळीकडे शांतता पसरली. त्या रक्ताने माखलेली ट्रकच्या चाकाच्या दूरपर्यंत गेलेल्या खुणा चालकातील संपलेल्या माणुसकीचा पुरावा देत होत्या. समोरील कामगारांची लगेच रस्त्यावर धाव घेतली. आजूबाजूचीही अनेक मंडळी तेथे गोळा झाली. झाली घटना डोळ्यांसमोरून जात नव्हती. अनिता सर्वांगाने थरथरत होती. काही क्षणापूर्वी त्या मुलाचे क्षणिक हास्य तिला आठवत होते. काय करावे तिला काही सुचत नव्हते. त्या मुलाला पाहण्यासाठी मनही धजावत नव्हते तिचे. सिग्नल मगाशीच पडला होता. न राहून तिने गाडी पुढे दामटली. गर्दीच्या शेजारून जाताना एकच वाक्य तिच्या कानी आले. अजून जिवंत आहे, कोणीतरी एखादी गाडी असेल तर पहा. अजूनही संभ्रमात असणाऱ्या अनिताने घराचे फाटक उघडून गाडी आत घेतली. आत्तापर्यंत बाहेर अंधार पडला होता. मुख्य दारासमोरच असणाऱ्या ओट्यावरील झोपाळ्यावर ती शेजारच्या खांबाचा आधार घेत बसली. नजर अजूनही शून्यात होती. पावसाच्या जोराबरोबर हवेतील गारवाही वाढला होता. आकस्मित विजेच्या कडकडाटाने ती भानावर आली. दाराची बेल वाजवली आणि काही क्षणाच्या अवधीने अनिताच्या सासूने जानकीबाईंनी दार उघडले. अगं, बरं झालं लवकर आलीस, जानकीबाई म्हणाल्या. अनिता अजूनही निरुत्तर होती. म्हणत ती आत आली. हॉलमधील 2 प्रवासी सुटकेसेस पाहून ती थबकली. शेजारच्या सोफ्यावर समीर बसला होता. कंपनीतील कामासाठी महिनाभर समीरला बाहेर जावं लागणार होतं. त्यासाठी तो निघाला होता. त्यानंतर ऑफिसमध्ये त्याला बढती मिळणार होती. ही खबर मिळाल्यापासून समीर खुश होता. झाली सगळी तयारी, स्वतःला सावरत आणि त्याने समीरला विचारले. येस, सगळंच आवरलं आहे.
आज रात्री 10 वाजता निघायचं आहे. आईने स्वयंपाक केला आहे. तुझं आवरून घे, मग आपण सोबतच जेवू, समीर म्हणाला. रात्री जेवणानंतर अनिता भांडे घासत होती. जानकीबाई आणि समीर झोपाळ्यावर बसले होते. जानकीबाई माळ जपत होत्या तर समीर मोबाईलवर काम करण्यात गुंतला होता. अनिताचे मन आता शांत झाले होते, पण प्रश्न पाठ सोडत नव्हते. त्या मुलाला त्या अवस्थेत तसेच सोडून येणं तिला आवडलं नव्हतं. त्याला दवाखान्यात न्यायला एखादी गाडी तरी मिळाली असेल का? त्यावेळी तर कोणाचीच गाडी नव्हती. तो जिवंत असेल का? किती वय असेल त्याचं? 10 वर्ष तरी असेल. त्याला शस्त्रक्रिया मानवेल का? त्याला तसेच सोडून आपण त्या ट्रक चालकासारखेच वागलो आहोत का? नाही, आपण मदत करायलाच हवी होती. काही केल्या ते दृश्य तिच्या डोळ्यांसमोरून जात नव्हते. खिडकीतून बाहेरील खांबावरील दिव्याच्या प्रकाशात कोसळणाऱ्या पावसाच्या सरींकडे एकटक पाहत तिचे खाली हाताने पातेले घासणं सुरू होतं. येणारे काही दिवस तरी ही घटना तिचा पिछा पुरवणार होती, कदाचित मृत्यूपर्यंतही. पांढऱ्या स्विफ्टमध्ये बसून अंगणाच्या छताखाली उभ्या असणाऱ्या अनिताचा व आईचा निरोप घेऊन समीर निघाला. अर्ध्या तासाने जानकीबाई त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या. अनिताई घराला आतून कुलूप लावून तिच्या खोलीत गेली. सकाळी शाळेत तिला बरेच कामं होते. आल्यापासून तिचे डोके दुखणे सुरू झाले होते. शांत झोप लागणाऱ्या आशेने तिने डोळे मिटले. आणि आश्चर्य म्हणजे ती झोपलीही, कोणत्याच अडथळ्याशिवाय. रात्री केव्हा तरी जानकीबाईच्या आवाजाने अनिताला जाग आली. अनिता, अनिता, तिच्या खांद्यावर हात ठेवून जानकीबाई म्हणाल्या. असं काय उभी आहेस? झोप लागत नाही का? दिवाणखान्याच्या खिडकीतून येणाऱ्या झुळकेने तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या केसांची बट उडत होती. जानकीबाईच्या प्रश्नाला अजून तिने उत्तर दिले नव्हते. कसली काळजी आहे का? आल्यापासून काही चिंतेत दिसत आहेस? जानकीबाईंनी मायेने विचारले. नाही, काही नाही, अनिता किंचित हसत म्हणाली. मग येथे इतक्या रात्री खिडकीतून बाहेर का पाहत होतीस? मी मागे 2दा उभं राहून आवाज दिला, तरीही तू प्रतिसाद दिला नाहीस. माहीत नाही, मी तर माझ्या खोलीत झोपले होते. आश्चर्य आहे, कदाचित झोपेत आली असेल. शेवटचे वाक्य उच्चारताना तिला ते अगदीच निरर्थक वाटलं. तिने एकदा सासूकडे पाहिले. त्या तितक्याच अविश्वासाने पाहत होत्या. पण तुझे डोळे मिटले नव्हते. काय? अनिता चाचरत म्हणाली. एक काम कर, तू आता खोलीत जाऊन झोप. आपण उद्या सकाळी बोलूयात. जास्त विचार करू नकोस, जानकीबाईंनी तिला समजावले. थोड्या विचारांती अनिता खोलीत झोपायला गेली. पंखा तसाच सुरू होता. त्या गार वातावरणात तिला कधी डोळा लागला हे कळलंच नाही. पहाटे 5च्या सुमारास तिला जाग आली. देवघरातून जानकीबाईच्या प्रार्थनेचा आवाज ऐकू येत होता. अनिता लगेच उठली आणि आवरायला सुरुवात केली. साधारणतः 8:30 वाजता दोघीही नाश्त्याला बसल्या. गेल्या रात्रीवर अजून कोणीच एकमेकांशी बोलले नव्हते. जानकीबाई उपमा खाताना रेडिओ ऐकत होत्या. आई, अनिताने विषयाला हात घातला. काल मी दिवाणखान्यात कशी आली मला काहीच माहीत नाही. तुम्ही आवाज देण्याआधी मी कितीतरी वेळ तिथे उभी असेल, काय माहीत. मी खिडकीबाहेर काय पाहत होते, तुम्ही पाहिले का? कशाबद्दल बोलत आहेस तू? जानकीबाईंनी विचारले. काल रात्री तुम्ही मला उठवले त्याबद्दल, अनिता म्हणाली. अनिता गोंधळून म्हणाली. मी तुला कशाला उठवू? रात्री मला तर अजिबात नाही जाग आली. मी तर सकाळीच उठले 4 वाजता, जानकीबाई म्हणाल्या. नाश्त्यानंतर अनिता आणि जानकीबाईंमध्ये कसलेच संभाषण झाले नाही. घरातली बाकीची कामं करून ती शाळेत जाण्यासाठी निघाली. पुन्हा त्याच चौकातून जाण्याची इच्छा होत नव्हती. तिथे गेल्यावर पुन्हा पुन्हा तेच विचार डोक्यात थैमान घालतील या विचाराने तिने गाडी अलीकडील रस्त्यावरून वळवली. खड्ड्यांचे साम्राज्य असणाऱ्या त्या कच्च्या रस्त्यावरील गुळगुळीत दगडं साचलेल्या चिखलातून वर आले होते. दोहो बाजूंना बेसुमार वाढलेली रानटी झाडं, त्याचाच आधार घेत वर फांद्यांपर्यंत गेलेल्या वेली आणि घनदाट रानातून मध्येच डोकावणाऱ्या विटांच्या पडक्या भिंती परिसराच्या भकासपणात भर घालत होत्या. पक्ष्यांच्या किलबिलाटाव्यतिरिक्त इतर कोणताच आवाज ऐकू येत नव्हता. गाडी चालवण्याचे सर्व कसब पणाला लावून काही वेळातूनच अनिता डांबरी रोडवर आली. आता थोड्याच वेळात ती शाळेत पोहोचणार होती. कधी एकदा मनात घुसमटणारे विचार, प्रसंग रेवतीला सांगते असे तिला झाले होते. पार्किंगमध्ये गाडी पार्क करत तिने रेवतीची गाडी असल्याचे पक्के करून घेतले. शाळेतील वर्ग सुरू होण्यास अजून अर्धा तासाचा अवधी होता. रेवतीने पेपर चेकिंगचे काम सुरू केले होते. तुझ्यासोबत थोडं बोलायचं होतं, अनिता म्हणाली. बोल ना, रेवती वर न बघताच म्हणाली. तू जरा बाहेर येतेस का?
रेवतीने आता वर पाहिले. प्लीज, अनिता म्हणाली. उत्तरपत्रिकांचा गठ्ठा बाजूला सरकवत ती अनिताला घेऊन पटांगणातल्या झाडाखाली गेली. तेथील कडप्प्यावर बसत अनिताने कालच्या अपघाताविषयी सविस्तर माहिती रेवतीला सांगितली. तू जास्त अपराधी वाटून घेऊ नकोस अनिता. सगळ्या गोष्टी इतक्या वेगाने घडल्या की तुला काही सुचलं नसेल. रेवती म्हणाली. तू नक्कीच शॉकमध्ये असणार, घाबरली असणार. अनेकांच्या बाबतीत असंच होतं. पण अशा वेळी स्वतःला सावरून तू जर त्या लोकांना गाडी दिली असतीस तर योग्य झालं असतं. पण जाऊ दे, रेवती तिला समजावत होती. त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला त्यांना एखादी गाडी मिळाली असेल का गं? तो मुलगा नक्कीच जास्त जखमी असणार. अनिता आता रडवेल्या सुरात म्हणाली. हे बघ, जास्त विचार करू नकोस. त्या कामगारांकडे एखादी तरी गाडी नक्कीच असेल. त्यामुळे त्या मुलाची काळजी तू करू नकोस. ठीक आहे. रेवती, आणखी एक. डोळ्यांच्या ओलसर कडा बोटांनी पुसत अनिता म्हणाली. काल रात्री एक विचित्रच प्रसंग झाला. मी घरातलं सगळं आवरून माझ्या खोलीत झोपायला गेले. थोड्या वेळाने मला झोप लागली. पण रात्री मला सासूबाईंनी उठवलं तेव्हा मी हॉलच्या खिडकीतून बाहेर पाहत होते. सासूबाईंनी मला सांगितलं की 2 आवाज देऊनही मी लक्ष दिलं नाही आणि मला परत झोपायला पाठवलं. पण सकाळी नाश्ता करताना मी विचारलं तर त्यांनी हे साफ नाकारलं. सासूबाईंच्या मते त्यांना रात्री जाग आलीच नाही. त्यामुळे मला कळत नाही की मी स्वप्न पाहत होते का खरंच असं काही झालं होतं. कदाचित स्वप्न देखील असेल. थोडा विचार करत रेवती म्हणाली. असं होतं कधी कधी. जास्त विचार करू नकोस. आता परत वर्गांवर तास सुरू होतील. आज राहिलेले पेपरही तपासायचे आहेत. त्यामुळे डोकं शांत ठेव आणि कामाला लाग. चल आता. दोघीही दैनंदिन कामात व्यस्त झाल्या. वेळ हळूहळू पुढे सरकत होता आणि त्याच्या डोक्यातील विचारही विरत होते. पण आकाशात दाटणारे काळे ढग पुढील वाईट घटनेचे संकेत देत होते. अर्थात त्याची दखल घेण्यात मनुष्य नेहमीच कमी पडतो. संध्याकाळपर्यंत पावसाने हजेरी लावली नव्हती. मात्र सोसायटीच्या वाऱ्याने अक्षरशः आता धुमाकूळ घातला होता. एरवी गर्वाने ताठपणे उभे असलेले विजेचे खांब, झाड त्याने केव्हाच जमीनदोस्त केले होते. त्याच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला फरफडत पुढे घेऊन जायचे. रस्त्यावर रहदारी अगदीच कमी होती. दुकाने बंद झाली होती. निसर्गाचं हे तांडव अनिता, रेवती आणि इतर शिक्षक मुख्य कार्यालयातून पाहत होते. गेल्या अर्ध्या तासापासून भिंतीवरील घड्याळाने अनेक प्रकारच्या नजरा झेलल्या होत्या. प्रत्येकाला घरी जाण्याची ओढ होती. इतक्यात अनिताला घरून फोन आला. अनिता, पटकन घरी ये, मला त्रास होतोय. पलीकडून जानकीबाईंचा अस्पष्ट तुटक असा आवाज आला. हॅलो आई, काय होतंय तुम्हाला? तुम्ही काळजी करू नका, मी लगेचच निघते. अनिताचा जीव आता कासावीस झाला होता. लवकर ये. फोन कट झाला. थरथरत्या हाताने अनिताने फोन पर्समध्ये ठेवला आणि ती वेगाने बाहेर निघाली. अनिता कुठे निघाली आहेस? वेट लागलंय का तुला? बाहेर किती वादळ सुरू आहे. थांब. तिच्या मागं पळत पळत रेवती गेली आणि तिला म्हणाली. आईंची तब्येत बरी नाही आहे, मला जावं लागेल. अनिता रेवतीला म्हणाली. अगं थांब, मी पण येते तुझ्यासोबत. रेवती तिला म्हणाली. नको गं, मी जाते एकटी. आधीच उशीर झालाय. काही लागलं तर कॉल करेल तुला नक्की. अनिता रेवतीला म्हणाली. अनिताने गाडी शाळेबाहेर काढली आणि पावसाला सुरुवात झाली. खड्डे चुकवत ती वेगाने गाडी चालवत होती. पावसाचे फटकारे चेहऱ्यावर मारा करत होते. अनावधानाने तिने काल अपघात झालेल्या चौकातून गाडी पुढे घेतली. त्या तुफान पावसात रस्त्यावर तिच्या व्यतिरिक्त कोणीही नाही. अनिता घरी आली तेव्हा फक्त दार उघडच होतं. घराचा अंतर्भाग काळोखात बुडाला होता. तिने चाचपडत जाऊन दिव्याचे बटन दाबले. बहुधा लाईट गेली असावी. हॉलमधील बंद खिडकीच्या सपाटीतून वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज शांततेतील निर्जीवता वाढवत होता. मोबाईलचा फ्लॅश ऑन करताच तिची नजर जानकीबाईंना शोधू लागली. ती जानकीबाईंना इथे तिथे शोधू लागली. आई मी आले, अनिता म्हणाली. अनिता, जानकीबाईच्या खोलीतून साद ऐकू आली. ती पळतच त्या खोलीत गेली. जानकीबाई पलंगावर पहुडल्या होत्या. पायाशी पांघरून होते. चेहरा घामाने अगदी ओथंबलेला होता.
आई, आई काय झालं आहे तुम्हाला? त्यांच्या पायाजवळ बसत अनिता त्यांना म्हणाली. कसं तरीच होत होतं ग. छातीत दुखत होतं. अंगातील त्राण गेलं होतं. मी बाहेर झोपाळ्यावर बसले होते तेव्हा अचानक चक्कर आल्यासारखं झालं. म्हणून तुला फोन केला. क्षीण कापऱ्या आवाजात त्या अनिताला म्हणाल्या. पण आता बरं वाटत आहे मला, त्या अनिताला म्हणाल्या. मी लगेच डॉक्टरांना फोन लावते. अनिता उठत म्हणाली. नको, मी बरी आहे आता, काहीच गरज नाही, असे म्हणत त्या उठून बसण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या. तुम्ही थोडा वेळ असंच पडून राहा. काही लागलं तर आवाज द्या, मी स्वयंपाकाचं पाहते. जानकीबाईंनी अलगद डोळे मिटले. अनिताने मोबाईल उचलला आणि किचनमध्ये जाण्यासाठी निघाली. खोलीत पुन्हा एकदा काळोख पसरला. बाहेर पाऊस कोसळतच होता. स्वयंपाक करताना तिने एक विजेचा रिचार्जेबल दिवा लावला होता. वरण भाताचा कुकर लावत शेजारच्या गॅसवर तवा ठेवत तिने चपाती लाटायला सुरुवात केली. डोक्यात कसलेच विचार नव्हते. अचानकपणे तिला आपल्यावर कोणीतरी नजर ठेवून असल्याचं जाणवलं. अगदी अस्वस्थ वाटू लागलं. कोणीतरी असल्यासारखं वाटलं. काही क्षणानंतर तिला सर्व दुर्लक्षित करणे असह्य झाले. तिने गर्रकन मान फिरवली. स्वयंपाकघराच्या दरवाजातून डोकावणारं एक लहान डोकं लगेच भिंतीच्या मागे सरकलं. अनिता जागीच खिळून राहिली, एखाद्या पुतळ्यागत स्तब्ध. काय होतं ते? कोण होतं? भास की निरागस शब्द? एकदा मनात आलं की आपल्याच डोळ्यांनी सांगितलेल्या सत्याचा गळा घोटतो, मग सगळेच प्रश्न सुटतात. अशा एखाद्या भाबड्या समजुतीने वास्तविकता मिटत नसते. काळ आला की घालतोच, क्रूरतेने, बेसावध क्षणी. नाही, घटना अगदीच विचित्र घडत आहेत. आपण भिंतीमागे पाहायलाच हवे. मन घट्ट करून ती एक एक पाऊल पुढे टाकत होती. दरवाजातून दिवाणखाण्याचा अर्धा भाग दिसत होता. इतक्यात अनिता, जानकीबाईंचा आवाज पूर्ण घरात घुमला. अनिता जागीच थांबली. त्याच भिंतीच्या पलीकडून आवाज आला होता. म्हणजे ते जे काही आहे ते आईंना ठाऊक नाही. त्यांनी आईंना काही केलं तर? सगळी भीती बाजूला सारून अनिता दिवाणखाण्यात आली. भिंतीमागे काहीच नव्हतं. मुख्य दाराशी असलेल्या झोपाळ्यावर जानकीबाई छत्री ठेवत होत्या. त्या भिजून अगदी ओल्या चिंब झाल्या होत्या. पाय चिखलाने बरबटले होते त्यांचे. आई, तुम्ही पावसात का भिजल्या? आधीच तुम्हाला बरं नाही. त्यात असं पावसात भिजलात तर प्रकृती आणखी खालावेल. कुठे गेला होतात? अनिता त्यांना आत आणत म्हणाली. म्हणजे मला कुठे काही धाड भरली आहे? अगं, दुपारी कानडे वहिनींकडे गेले होते. गप्पांमध्ये इतके रंगले की बाहेर पाऊस कधी सुरू झाला कळलंच नाही बघ. पाऊस थांबण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. मग छत्री घेऊन घरीच आले. जरा उशीर झाला. सॉरी हां, तुला काळजी वाटत असणार, जानकीबाई म्हणाल्या. आणि अनिता थक्कच झाली. अनिता अगदी वेड्यासारखी मख्ख उभी होती. डोकं सुन्न झालं होतं. आई जर दुपारपासून बाहेर होत्या तर मला शाळेत फोन कोणी केला? आणि आता आईंच्या खोलीत झोपलं आहे ते कोण? विजेच्या वेगाने अनिता जानकीबाईंच्या खोलीत पळाली. खोलीतून आत येताना तिची गती मंदावली. पलंगावरील उशी मध्यभागी दबलेली होती. बेडशीटवर अनेक घड्याही होत्या. पांघरूणही तसेच पडलेले होते. जणू काही वेळापूर्वी तिथे कोणीतरी झोपलं असावं अशा सर्व खुणा. अगदी गाढ निद्रेत. पुढे अनिताच्या आयुष्यात नक्की काय घडलं हे पाहण्यासाठी भाग 2 लवकरच येत आहे. तोपर्यंत जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्हाला आमचा मराठी कथालेखन हा चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.